वो आदमी के पास एक अलग अहमियत है। और 288 एमएलए है पूरे महाराष्ट्र में, लेकिन प्रशांत ठाकुर उसमें से डिफरेंट काइंड ऑफ पर्सन है। और वो इंसान के बाद आप में से मुझे लगता है 50% लोगों के बाद आमदार प्रशांत ठाकुर का पर्सनल नंबर होगा ना, 50% लोगों के बाद। और 50% लोगों के पास उससे ज्यादा लोगों के साथ 1 to 1 उन्होंने इंटरेक्शन किया होगा, उनसे बात किया होगा। आपका स्कूल का एडमिशन रहने दो, आपका कोरोना के टाइम पे हेल्प रहने दो, या कुछ भी रहने दो, हर टाइम पे प्रशांत ठाकुर आपके साथ है। और प्रशांत ठाकुर के नीचे जो काम करने वाली टीम है वो संतोष अन्ना, कविता चौतमोल, राजेश वावेकर, समीर ठाकुर, मेरी बहन अस्मिता, डॉक्टर। स्टेट होने दो, दक्षिण भारतीय बोल के वो कौन सा स्टेट से आने दो, अपना 5 स्टेट है, कर्नाटका, आंध्रा, तेलंगाना, तमिलनाडु, केरला और एक पुदुचेरी। 5 से जो भी उधर से आए दक्षिण भारतीय बोलेगा तो ठाकुर फैमिली को अपना बहुत प्यारा है। अभी धनंजय सर बोल रहा था, बराबर ना धनंजय सर, कुछ भी काम होने दो, आपके 2-3 काम के बारे में बताते भाई। इधर एक आंध्र कला समिति है, उसका बाजू में कर्नाटका संघ है, अय्यप्पा मंदिर होने दो, नहीं तो अपना तमिलनाडु का कुछ काम रहने दो। हमको तो आमदार साहब और राम सेठ ने बहुत कुछ दिया, इतना 2-2, 3-3 माला का बिल्डिंग खड़ा रहने के लिए ठाकुर फॅमिली हमको सपोर्ट किया, इसके लिए इतना बड़ा हमारा बिल्डिंग। की हे जे पाण्याचा प्रश्न असेल किंवा त्याच्याच बरोबर आणखीन सांगता इतर काही छोटे मोठे प्रश्न असतील, मग ती तो शाळांचा विषय असेल किंवा त्याच्याच बरोबर मग हॉस्पिटलचा विषय असेल, हे विषय पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये कायमस्वरूपी निकालात निघतील आणि पनवेल हे सांगता अतिशय मोठं आंतरराष्ट्रीय खातीचं म्हणजेच मेट्रो सिटी होईल असा सर्वांना विश्वास वाटतो। त्यामुळेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआयच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवारांना यायचा अतिशय भरभरून असा पाठिंबा भेटतोय। आणि नमस्कार, सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार करते। मी प्रभाग 16 मधनं लढत आहे। माझं नाव राजश्री महेंद्र वावेकर। मी 2017 मध्ये निवडणुकीला उभी राहून परत एकदा मला पक्षाने संधी दिली, त्याबद्दल मी पक्षाचे खूप खूप मनापासून आभार मानते। हे लढत असताना जेव्हा आम्ही लोकांच्या समोर जातो तेव्हा लोक आम्हाला चांगलं स्वागत करतात की आम्ही महिलांसाठी विविध योजना राबवल्या आणि महिला खूप उत्साही आहेत, त्याच्याच बरोबर बंधू पण उत्साही आहे। आमच्या जिथे जावं तिथं स्वागत करतात। रस्त्याची कामं असो किंवा पाण्याचा प्रश्न असो, आम्ही 100% सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करत राहणार। ह्या पनवेल महानगरपालिकेची येणारी 2025-26 ची सार्वत्रिक निवडणूक लढणाऱ्या सर्वच महायुतीच्या उमेदवाराला येत्या 15 जानेवारी रोजी आपण त्यांच्या कमळासमोरील चिन्हाचं बटन दाबून भरघोस मतांनी विजय करा ही आपणा सर्व नागरिकांना विनंती।